नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी जी आहे ती कोकणाला पसंती दिलेली पाहायला मिळते आहे। कोकणात आजपासूनच पर्यटकांचा सेलिब्रेशन मूड या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण आलो आहोत सध्या गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आणि सध्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे आजपासूनच कोकणामध्ये या ठिकाणी पर्यटक यायला दाखल झालेले आहेत आणि किनाऱ्यावरती येऊन पाण्यात डुंबण्याचा आणि इथल्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यात सध्या पर्यटक जे आहेत ते मग्न असलेले पाहायला मिळत आहेत। कोकणातील लॉजिंग सुद्धा या आजपासून हाऊसफुल झालेली आहेत। जवळपास 2 ते 3 जानेवारीपर्यंत या ठिकाणी कोकणातली जी रिसॉर्ट्स आहेत, हॉटेल्स आहेत ती हाऊसफुल झालेली आहेत। महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्यातूनही या ठिकाणी पर्यटक आलेले पाहायला मिळत आहेत। मी बघू शकता की या निळाक्षार पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद सध्या पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी या ठिकाणी भाविक आणि जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या पद्धतीने पर्यटक जे आहेत ते किनाऱ्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत, कारण यावेळेला सुद्धा नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी जी आहे ती किनारी भागाला या ठिकाणी पसंती दिलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे अगदी रायगड पासून ते अगदी तळ कोकणापर्यंत या ठिकाणी समुद्र किनारे जे आहेत ते पर्यटकांनी या ठिकाणी खुलून गेलेले पाहायला मिळत आहेत। पुढचे 8 ते 10 दिवस अशाच पद्धतीनं या पर्यटकांचा किनारपट्टी भागात सेलिब्रेशन मूड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।